अजित पवारांवरती स्वतः मोदींनी आरोप केला 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, तो घोटाळ्याचा मोदींचा फोटो लावून तुम्ही केला होता। ही महाराष्ट्राची जनता किंवा हा महाराष्ट्र हा धृतराष्ट्र नाहीये, हा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे। याला दोन डोळे तर आहेच, पण शिवशंभूनी जर का तिसरा नेत्र उघडला तर तुमचा भाजपा खाक होईल एवढी ताकद माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यामध्ये। मग 10 वर्ष काय गवत उपटत बसला होतात का? मी व्हिडिओ बघितला, मोदींचा सत्कार होतोय, मोठा हार असाच आणलेला आहे। राजनाथ सिंह आपल्या देशाचे संरक्षण मंत्री यांनी मध्ये डोकं घालायचा प्रयत्न केला, त्यांना सांगितलं जरा बाजूला व्हा। म्हणजे ज्यांनी ज्यांचं नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं त्या राजनाथ सिंहांना सुद्धा त्याचा जवळ उभं करायला तयार नाही। हार दिसतोय मला, मी एकटाच त्याच्यामध्ये असणार। पण एकूणच भारतीय जनता पक्षाची काय अवस्था झाली मला, भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचं समजू शकतो, सहन होत नाही, सांगता येत नाही, अशी त्यांची हालत आहे। आणि आता तर एवढे सगळे बाजार बुणगे त्यांच्या माथी बसतायत, उपरे सगळे आपले मिंदे बसले डोक्यावर, अजितदादा डोक्यावर, अशोक चव्हाण डोक्यावर, तिकडे आसाममध्ये हेमंत बिस्वा डोक्यावर, सगळे भ्रष्टाचार तितका मिळवावा, भाजपा अपक्ष वाढवावा, हे भाजपची आता गत झालेली आहे। म्हणजे येताना मी आणि संजय राऊत गप्पा मारत होतो, ते सामना पिक्चर मधलं एक गाणं आहे, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, आठवतंय ना? कोण मेले कोणासाठी रक्त ओकून। मला भाजपवाल्यांना सांगायचे की अरे तुम्ही रक्त आटवून आटवून तुमच्या पिढ्यांनी हा पक्ष उभा केला आणि आज भाजपच्या खांद्यावर उपऱ्यांचे ओझे वाहा। तुमच्या नेत्यांना काही लाज लज्जा शरम नाही, दुसऱ्यांचे पक्ष फोडतायत, दुसऱ्यांचे रेडीमेड नेते घेतायत। अरे जगातला एवढा मोठा पक्ष पण तुमच्याकडे साधे नेते नाहीत आणि म्हणे आम्ही 400 पार होणार। कसे होणार 400 पार? आत्ता सत्ता पडू दे, 4 टाळकी जरी तुमच्या सोबत आली तरी मी म्हणेन खूप कमाई केली तुम्ही आयुष्याची। आणि आज माझा पक्ष तुम्ही फोडलात, पक्ष चोरलात, चिन्ह चोरलात। उद्धव ठाकरेकडे काही नाहीये तरी जनता का आली उद्धव ठाकरेसाठी? का मला ते आपल्या कुटुंबातील एक मानतात? चला माझं आव्हान आहे मोदीजी, या माझ्या माता भगिनी आहेत आणि हा माझा महाराष्ट्रातला जनता जनार्दन आहे, यांना विचारा तुम्हाला जवळचा कोण वाटतो? उद्धव ठाकरे वाटतो का नरेंद्र मोदी वाटतात? सांगा, जाहीरपणाने सांगा। काय बोलतायत? घराणेशाहीवरती बोलायला लागले। अचानक आहे ना, कुठून करंट लागतो कळत नाही, घराणेशाही। अहो शिवसेना प्रमुखांचा मी पुत्र आहे, तुम्हाला माहिती नव्हतं? 2014 साली माझ्या घरी आला होता विनवण्या करायला, 19 साली विनवण्या करायला आला होता, तेव्हाही मी शिवसेनेचा पक्ष प्रमुखच होतो, आजही आहे। पण तेव्हा तुम्हाला घराणेशाही वाटली नाही, कळली नाही? मी आजपर्यंत कधी यांच्या कुटुंबावरती बोललो नाही, कारण ती माझी संस्कृती नाही, ते माझं हिंदुत्व नाही। पण जर तुम्ही तुमची पातळी सोडून माझ्या कुटुंबियांवरती बोलत असाल तर मी सुद्धा तुमच्या कुटुंबियांवरती बोलू शकतो। काल अमित शाह बोलले की मोदीजी परत आले तर घराणेशाही संपवणार। अरे घराणीच्या घराणी तुम्ही उद्ध्वस्त करतायत, शेतकऱ्याची घराच्या घरं उद्ध्वस्त करतायत, घराणेशाही संपवणार। आणि पुढे ते असं म्हणाले की शरद पवारांना त्यांच्या मुलीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचंय आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचंय। शरद पवारांनी उत्तर दिलं की ते म्हणाले माझी मुलगी लोकसभेला उभी राहते, मुख्यमंत्री व्हायचं असेल तर विधानसभेला उभं राहायला पाहिजे। नाही एवढं त्यांना कळत नाही, एवढे आंधळे झालेत सत्तांधळे। आणि मला माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं असेल तरी जनता ठरवेल ना, मतं दिली तर तो मुख्यमंत्री होईल, पण आमची कोणाची तशी स्वप्न नाही आहेत। पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं ज्याला कोणाला व्हायचं असेल तो जनता ठरवणारी आहे। पण अमितजी तुम्ही तुमच्या मुलाला जय शहाला जो बीसीसीआयचा अध्यक्ष केलेला आहे तो तुमच्या घराणेशाहीचा किंवा तुमचा दमदाटीचा प्रकार नाहीये। तुम्ही आमच्या मुलाबद्दल जेव्हा म्हणता तेव्हा तुम्हाला सुद्धा मुलगा आहे आणि तुमचा सुद्धा मुलगा काय त्याचं क्रिकेटमध्ये योगदान आहे। पण माझा संताप कुठे होतो की जे प्रश्न आज आपल्या जनतेसमोर पडलेले आहेत त्यांना बाजूला ठेवून सगळेजण चाललेत मोदींचं स्वप्न पूर्ण करा, मोदींचं स्वप्न पूर्ण करा। मग 10 वर्ष काय झालं? बरं एका बाजूला सांगतात की मोदीजी एवढं काम करतात की 24 तासामध्ये ते फक्त 3च तास झोपतात, मग 3 तासामध्ये स्वप्न पडतं आणि मोदींचं स्वप्न मोदी पूर्ण करतील, आम्ही काय करू? पण आज इथे माझ्या इकडे शेतकरी जमलेले आहेत, जमलेत का रे? किती आहेत शेतकरी? हात वर करा, सगळेच आहेत। अरे तुम्हाला झोप तरी लागते का रे बाबांनो? तुम्ही स्वप्न बघू शकता का रे? तुमच्या समोर स्वप्न पडायला तुम्हाला झोपच येत नाही, तुम्हाला म्हणजे मला कळत नाही की तुम्हाला कर्जातून मुक्त कसं व्हायचं ह्याची चिंता पडले। खरीप गेला, रब्बी गेला, पीक एक हंगामाच्या मागून हंगाम चाललेले आहेत, पदरामध्ये काय पडत नाही आणि तरी सुद्धा तुम्हाला येऊन सांगतात मोदींचं स्वप्न पूर्ण करा, करणार आहात परत? मग 10 वर्ष तुम्हाला आम्ही तिकडे बसवलं, मग 10 वर्ष काय गवत उपटत बसला होतात का? 10 वर्ष मोदीजी पंतप्रधान होते ना, आता बस झालं। हे 3-4 टर्म हे आमदार होते ना, बस झालं आता। उलट इथला खासदार गद्दारी करून गेला, बरं झालं, इतरांची वाट मोकळी झाली, इतरांची वाट मोकळी झाली।
कारण अनेकदा काही जण मला सांगतात की उद्धवजी काय करायचं हा काय काम करत नाही, पण तुम्ही सांगता शिवसेना त्याच्या मागे आहे म्हणून आम्हाला त्याला मनात नसलं तरी मतदान करावं लागतं, खासदार बनवावं लागतो. पण आता नवीन सगळे तरुण माझ्यासोबत आलेत, जुने सगळे सोबत आलेले आहेत, इतर धर्मीय आलेत, बौद्ध आलेत, मुस्लिम आलेत, ख्रिश्चन आलेत, सगळे येत आहेत. बरं, यांचा प्रचार जो चालला होता, आपण ज्या वेळेला महाविकास आघाडी केली तेव्हा आता संजय राऊत तुम्ही काय उल्लेख केला मी विसरलो, कोणाचा उल्लेख केला रे त्यांनी? आपले उपमुख्यमंत्री, कळलं ना कोण? हा, त्यांनी काय बोंब मारली होती? उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अपमान केला. कसा अपमान केला? तर म्हणे शिवसेनेने सुद्धा मोदींच्या नावावरती मतं मागितली होती. बरं ठीक आहे, आपली युती होती, आम्ही मोदींच्या नावावरती मतं मागितली, तुम्ही हिंदू हृदय सम्राटांच्या नावाने तेव्हाही मागितली होती, आणि आता सुद्धा निर्लज्जपणाने तुम्ही त्यांचा फोटो चोरून मतं मागताय, कारण मोदींचं नाणं चालत नाही महाराष्ट्रामध्ये. पण तेव्हा तुम्ही जे काय सांगत होता की उद्धव ठाकरेंनी जनादेशाचा अपमान केला कारण युतीमध्ये मतं मागितली आणि आता काँग्रेस बरोबर गेले, यांनी हिंदुत्व सोडलं. बरं ठीक आहे, तुम्ही आमचे गद्दार फोडलेत, मिंद्याला उरावर घेतलं, या खासदाराला सुद्धा तुम्ही घेतलं. आणि जर मी युती असताना असं देवेंद्रजींचं म्हणणं असेल की उद्धव ठाकरे यांनी मोदींचा फोटो लावून मतं मागितली आणि काँग्रेस बरोबर गेले, मग अजितदादांनी काय मोदींचे फोटो लावून मतं मागितली होती? अशोक चव्हाणांनी काय मोदींचे फोटो लावून मतं मागितली होती? मग तुम्ही इतर पक्षातले घेताय, ते सगळे घेताना नितीश कुमारने काय मोदींचा फोटो लावून मतं मागितली होती? मग तुम्ही सगळ्यांना फोडताय. अजित पवारांवरती स्वतः मोदींनी आरोप केले होते 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, तो घोटाळा काय मोदींचा फोटो लावून तुम्ही केला होता? अशोक चव्हाणांबद्दल त्या निर्मला सीतारामन बाईंनी जी श्वेतपत्रिका लोकसभेत मांडली त्याच्यामध्ये आदर्श घोटाळा म्हणून उल्लेख आहे. तो आदर्श घोटाळा अशोक चव्हाणांनी केला, तो काय मोदीजींचा फोटो लावून केला होता? हा काय जनादेशाचा अपमान नाही झाला? पण तुम्ही केलं तर सगळं काही चालतं आणि आम्ही केलं तर ते नाही चाललं. म्हणजे तुम्ही काय वाटेल ते गोमूत्र पाहिलं तरी ते धर्म आहे आणि आम्ही पाणी पाहिलं तरी अधर्म आहे. हे नाही हिंदुत्व आम्हाला पटणार. आणि हिंदुत्वाच्या गोष्टी आम्हाला भाजपाने शिकवून आहेत. आज सुद्धा इकडे सगळे शेतकरी जमलेले आहे. का बाबा तुम्ही आला तिकडे? मी अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री झालो, तुम्हाला तरी वाटलं होतं मी मुख्यमंत्री होईल. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या आयुष्याचं एक वचन, कर्तव्य म्हणून मी कोणी न मागता माझ्या शेतकऱ्याला अल्प का होईना 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्याची भूमिका घेऊन केलं होतं की नव्हतं? ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकारच्या काळात नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेला सुद्धा त्या आपल्या सरकारने तुम्हाला केलेली मदत पोहोचली होती की नव्हती? मग आता मोदीजींना मी सांगतोय, आज माझ्या सोयाबीनला भाव नाहीये, मिळतोय, कापसाला मिळतोय, पलीकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये कांदा आहे. मगाच्या सभेत अंबादास बोलले आयात धोरण निर्यात धोरण, कधी काय आयात करायचं, कधी काय निर्यात करायचं, कधी आयातीवर बंदी घालायची, कधी निर्यातीवरती बंदी घालायची. यांच्या या धडसोड वृत्तीमुळे नुकसान होते ते माझ्या शेतकऱ्याचं होते. आज कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा त्यामध्ये एक सांगितलं की आम्ही कांदा निर्यातीवरची बंदी उठवली, अजूनही उठवलेली नाही. जसं तुमच्यावरती एक दुःखाचं एक डोंगर आहे तसंच माझ्या कांदा उत्पादकांवरती सुद्धा आहे. आणि मग मी मोदीजींना सांगतो की मोदीजी तुम्ही विश्वगुरू आहात, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. मग तुम्ही जर का खरंच शेतकऱ्यांच्या हिताची बात करत असाल तर पहिला प्रथम निर्यात बंदीमुळे जे आकलेचे कांदे तुमच्याकडे बसलेले आहेत आणि त्यांच्या बिंडोक धोरणामुळे माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई जी आहे ती थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करून दाखवा. सोयाबीनच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, कापसाच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये थेट त्याच्या नुकसान भरपाईचे पैसे टाकून दाखवा निवडणुकीच्या आधी. 40 लाख कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही उद्योजकांचं बँकांच्या माध्यमातून माफ करून टाकलं. 40 लाख कोटी हा आकडा माझा नाहीये, हा माध्यमातूनच आलेला आहे. 40 लाख कोटी. मग माझ्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारले तुमचं? करा ना. जर तुमच्यामध्ये हिंमत असेल आणि खरेपणा असेल तर निवडणुकीच्या तोंडावरती भूलथापा देऊ नका. पहिलं तुम्ही माझ्या संपूर्ण देशाच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करून दाखवा आणि त्याच्यानंतर निवडणुकीची घोषणा करा. पण निवडणुकीची घोषणा करणार. आजच मुंबईमध्ये त्या भाजपच्या अध्यक्ष नड्डा बोललेत, खास करून भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सांगितलंय की आता महागडी घड्याळ वापरू नका, महागड्या गाड्या वापरू नका. म्हणजे त्यांच्या सुद्धा लक्षात आले की हे कसे लुटतायत महाराष्ट्र माझा. पण नड्डाजी तुमच्या लोकांनी एवढं लुटताय आणि अजूनही लुटतायत. ही जनता काय आंधळी नाही झालेली आहे. मी अनेकदा सांगितलेलं आहे की महाराष्ट्राची जनता किंवा हा महाराष्ट्र हा धृतराष्ट्र नाहीये, हा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे. याला 2 डोळे तर आहेच.
पण शिवशंभूनी जर का तिसरा नेत्र उघडला तर तुमचा भाजपा जळून खाक होईल, एवढी ताकद माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यामध्ये आहे. आज मुद्दा म्हणून मी तुमच्या समोर एवढ्यासाठी आलो की तुम्ही अजिबात निराश होऊन जगू नका, अजिबात निराश होऊन जगू नका. जसा उत्तरेतला शेतकरी मेलो तरी 72 आणि आज एक मारला गेला 21 वर्षाचा कवडा पोरगा हा मारला गेलाय. अनेक किती जवळपास 700-750 शेतकऱ्यांचे मृत्यू गेल्या 2 वर्षापूर्वी झाले. ते शेतकरी रस्त्यावरती उतरले होते तेव्हा. अरे आपला तर छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणारे आहोत. आणि आपण जर का शेतकरी आत्महत्या करायला लागले, खरं आपण दिशा दाखवायला पाहिजे. रस्त्यावरती उतरून केंद्र सरकारला आपण झुकवायला पाहिजे. ते उत्तरेतले शेतकरी झुकवतात शेतकऱ्यांना. एकदा मोदींना त्यांनी झुकवून झालंय. शेतकऱ्यांसाठी जे काळे कायदे आणले होते त्याही वेळेला हे उत्तरेतले शेतकरी ऊन वारा पाऊस थंडी कशाची तमा न बाळगता रस्त्यावरती उतरले आणि मोदी सरकारला त्यांनी झुकवून दाखवलं होतं. आता परत ते झुकवतायत. मग मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही नुसत्या घोषणा देणार, आत्महत्या करणार का मर्दासारख्या रस्त्यावरती उतरून केंद्र सरकारला खाली गुडघ्यावरती बसवणार हे तुम्ही ठरवायला पाहिजे. झुकवू शकतो, झुकवू शकतो. आणि तुम्ही विचार करा, मी बोलतोय कशासाठी, मी कोणाची लढाई लढतोय, मी तुमची लढाई लढतोय. ही लढाई माझी नाहीये. एका बाजूला हे मिंधे का माझं सरकार पडलं, तुम्ही आमचं चाललेलं सरकार जे मी शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली म्हणून तुम्ही पाडलं. कोरोना काळामध्ये माझ्या कुटुंबियांसारखी माझ्या महाराष्ट्राची काळजी घेतली म्हणून तुम्ही माझं सरकार पाडलं. गोसीखुर्दचं पाणी मी खारपाण पट्ट्यापर्यंत आणणार होतो, ते आणू नये म्हणून तुम्ही माझं सरकार पाडलं. काय असं मी काय केलं होतं की तुम्ही गद्दारी करून सरकार पाडलं. आता तुमच्या लक्षात येत असेल, कारण मी जोपर्यंत तिथे होतो तोपर्यंत हे लुटारू महाराष्ट्र लुटून गुजरातला नेऊ शकत नव्हते. मी नेऊ दिला नसता आणि याच्या पुढे सुद्धा नेऊ देणार नाही. तुम्ही गुजरातला चांगलं मजबूत करा. गुजरातबद्दल आमचा द्वेष नाहीये. गुजरातमध्ये जर का गुजरात समृद्ध होत असेल जरूर करा. पण महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे जे माझ्या भूमिपुत्रांना इकडे रोजगार मिळाला असता, वेदांत फॉक्सकॉन आला असता तर 1 लाखापेक्षा जास्त नोकऱ्या मिळाल्या असत्या. एअरबस आली असती तर आणखीन नोकऱ्या मिळाल्या असत्या. असे अनेक उद्योग मुंबईमधून सुद्धा ते डायमंड मार्केट त्यांनी अहमदाबादला नेलं. गुजरातला सगळं गुजरात. आम्ही काय करायचं, शेतकऱ्यांनी माझ्या महाराष्ट्रातला का फक्त आत्महत्या करायची. आणि तुम्ही आमच्याकडे निवडणुकीत आल्यानंतर आम्ही तुम्हाला मतं देऊन आमच्या पायावरती धोंडा पाडून घ्यायचा, हा जुलूम आम्ही सहन करायचा. मतं देताना आम्ही आणि उद्योगधंदे गुजरातला. आज सुद्धा विदर्भामध्ये आणि विशेषतः बुलढाण्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात सुद्धा आत्ता या क्षणाला सुद्धा टँकरनी पाणी पुरवावं लागतंय. कुठेत मोदीजी? हे सरकार आपल्या दारी म्हणणारे हे तिकडे मुजरा करायला जातात, दिल्लीत मुजरा करतात, पण आमच्या गावामध्ये काय करता तुम्ही? गोंधळ घालता. दिल्लीत मुजरा आणि गावात गोंधळ. पण इकडे उद्योगधंदे येऊ द्यायचे नाहीत. जे येणार आहेत, जे आहेत ते उचलून गुजरातला घेऊन जायचे. आणि तरी महाराष्ट्रातल्या लोकांकडे तुम्ही निर्लज्जपणाने मतं मागायची. आणि तुम्हाला काय वाटतं, बेशरमपणाने महाराष्ट्र पण तुम्हाला पुन्हा तिसऱ्यांदा निवडून देणार? हे सगळं असह्य मला होतंय, तुम्हाला होतंय की नाही हे विचारण्यासाठी मी फिरतोय महाराष्ट्रामध्ये. माझ्यासाठी स्वतःसाठी नाहीये. पण हे सरकार पुन्हा तिसऱ्यांदा निवडून आलं तर महाराष्ट्राला हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन गुजरातच्या किंवा दिल्लीच्या दारामध्ये उभं राहावं लागेल. मग तुम्हाला तुमचं ठरवायचं, तुम्हाला हक्काची कमाई पाहिजे का भिकेचा कटोरा पाहिजे हे तुम्ही जनतेने ठरवायचंय.